राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये CFCP नावाची कमिटी असते. CFCP कमिटी असते. त्या CFCP कमिटीनं 10.15 साठीचा रिकव्हरी बेस महाराष्ट्रासाठी सांगितलाय 4,000. 3550 नव्हे, किती सांगितलंय? मग महाराष्ट्र सरकार आहे ना, महाराष्ट्र सरकारनं 4 सांगितलाय. वरचं 400 धरा एका पॉइंटला, खरं तर 400 व्हायला लागला. तुम्हाला पहिली उचलच किती मिळायला पाहिजे? 400 वजा 700 करा, 3700 मिळायला पाहिजे. हे किती मागतायत? अंतिम भाव किती मागतायत? 3550. हा एक फॉर्म्युला झाला FRPचा. एक फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला काय आहे? रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला. 2013ला C रंगराजन एक अर्थतज्ञ होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आणि सांगितलं की शेतकऱ्यांना भाव कसा दिला पाहिजे. तर C रंगराजन समितीने काही शिफारसी केलेल्या आहेत. त्यातल्या 2 शिफारसी मी तुम्हाला सांगतो ज्या महत्त्वाच्या आहेत. पहिली शिफारस, साखरेतून मिळणाऱ्या उत्पन्नाचे 70% पैसे शेतकऱ्यांना देऊन टाका. साखरेच्या उत्पन्नातील 70% पैसे कोणाला मिळाले पाहिजे? शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. FRP विसरा, थोड्या वेळासाठी FRP विसरा. मग साखरेचं उत्पादन किती होत आहे तुमचं? 1100, म्हणजे किती? 110 किलो होत आहे. साखरेचं MSP आहे, MSP म्हणजे हमी भाव आहे 37 रुपये. 110 गुणिले 37 करा, किती येते? 3700 किती येते? 3700च्या पुढे जाते ते 4000 रुपये येते जवळपास. किती आली तुमची उचल? 4070. किती आली पहिली उचल? 700 रुपये काढा. किती आली पहिली उचल? तरी पण 3200 रुपये. आता दुसरा फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला असा आहे मित्रांनो, साखरेच्या व्यतिरिक्त जे काही बाकीच्या गोष्टी आहेत, कोणकोणत्या बाकीच्या गोष्टी आहेत? मळी, स्पिरिट, इथेनॉल, कोजनरेशन, प्रेसमड, आणि त्याच्यानंतर बगॅस आहे, पोटॅश आहे, त्याच्यानंतर पेंट वॉश आहे. काही काही कारखाने CNG सुद्धा काढतात. 139 प्रोडक्ट आहेत. किती? सगळे कारखाने 139 काढत नाहीत, पण 139 प्रोडक्ट आहेत. साखर सोडून बाकीचं जे राहिलं त्याच्यामध्ये 75% नफा मिळाला पाहिजे. 75% कुणाला मिळाले पाहिजे? शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. आता तुम्ही म्हणाल त्यातले 75%, मगाशी 7200चं आपण गणित सांगितलं, त्याच्यातले 75% काढले वरच्या याच्यातले साखर सोडून, तर ते पण 1700-1800 रुपये होतात. आणि तुम्ही मागताय किती? अंतिम उचल 3550 आणि पहिली उचल 3200 रुपये.